नमस्कार, मी प्रशांत कदम. पश्चिम बंगालमधून जी दृश्य समोर येत आहेत ती अत्यंत भयानक आहेत आणि या देशाच्या राजकारणामध्ये विरोधकांची किंमत, विरोधकांचं स्थान भाजपनं काय करून ठेवलेलं आहे याची सुद्धा अतिशय विदारक झलक या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून एक महिना पण पूर्ण झालेला नाही आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येऊन 25च दिवस झालेले आहेत आणि तिथं हा अशा पद्धतीचा रक्तरंजित राडा आपल्याला पाहायला मिळतोय. अभिषेक बॅनर्जी, ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि लोकसभेचे खासदार ज्यावेळी आपल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबियाचं सांत्वन करण्यासाठी पश्चिम बंगालमधल्या सोनारपूरमध्ये पोहोचले, त्यावेळी त्यांच्यावरती जो हल्ला झाला, त्या हल्ल्याची दृश्य बघितल्यानंतर क्षणभर तुम्हाला विश्वास बसणार नाही. एखाद्या खासदारावरती अशा पद्धतीनं अंडे, टोमॅटो फेकले जात आहेत. एवढंच नव्हे, दगड फेकले जात आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा शर्ट फाडला जातोय. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न सगळा जमाव करतोय आणि या जमावापैकी अनेक जण हे थेट भाजपचे कार्यकर्ते आहेत. हे सुद्धा आता 24 तासानंतर उघड होऊ लागलेलं आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे तिथं मीडियाचे कॅमेरे आहेत आणि या मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर सुद्धा अशा पद्धतीची कृत्य करायला हे लोक धजावलेले नाही आहेत. याचा अर्थ हे सामान्य लोक नाही आहेत. त्यांना माहिती आहे की हे केल्यानंतर सुद्धा आपलं काही बिघडू शकत नाही, कारण आता आपली सत्ता आलेली आहे. आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं हा हल्ला झालेला आहे, देशामध्ये तृणमूल काँग्रेस हा सध्या विरोधकांच्यामध्ये 2 नंबरचा पक्ष आहे लोकसभेत आणि त्या पक्षाच्या खासदारावरती जर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल की ज्यांना कालपर्यंत झेड सिक्युरिटी होती आणि जे कशासाठी चाललेले आहेत तर कुठल्या निदर्शनासाठी चाललेले नव्हते. अभिषेक बॅनर्जी हे आपल्या पक्षाचे संजू कामरकर यांच्या निधनानंतर जो म्हणजे राजकीय व्हायलन्स पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर झाला, त्याच्यामध्ये संजू कामरकर हे निधन पावले आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आपण जाणार हे त्यांनी शुक्रवारी जाहीर केलं. आणि आज जेव्हा ते शनिवारी पोहोचत होते त्यावेळी त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे. अत्यंत भयानक अशा पद्धतीचा हल्ला आहे. म्हणजे सुरुवातीला एक व्हिडिओ बघा. तुम्हाला या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कल्पना येईल की कशा पद्धतीनं हा सगळा हल्ला होत होता. झलक बघा. अभिषेक बॅनर्जी हे 38 वर्षांचे आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि जेव्हा आपल्या राजकीय कार्यकर्त्याची अशा पद्धतीनं हत्या झाली, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियाला भेटलं पाहिजे यासाठी ते तिथं पोहोचलेले होते. म्हणजे खरं तर महाराष्ट्रातल्या आपल्या काही पक्षांसाठी सुद्धा हा धडा आहे की जिथं आपले काही पक्ष प्रवक्त्यांना अटक झाल्यानंतर सुद्धा वाऱ्यावर सोडतात, तिथं अभिषेक बॅनर्जी आपल्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी, हा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी प्रवक्तासुद्धा नाही आहे, त्याला भेटण्यासाठी इतक्या विरोधानंतर सुद्धा तिथं बाईकवरती पोहोचतात. त्यांनी हेल्मेट लावलेलं आहे आणि अशा सगळ्या गुंडांना अंगावरती घेत शेवटी त्या कुटुंबियांचं सांत्वनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. आता जेव्हा त्यांना नंतर तिथल्या नजीकच्या सोनारपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तेव्हासुद्धा भाजपनं आपल्या प्रशासनाचा कसा वापर केला तर त्यांना जणू काही झालेलंच नाही आहे असं दाखवत तिथं डिस्चार्जसुद्धा देण्याचा तातडीनं प्रयत्न हॉस्पिटलनं केला. त्याच्यामुळं ममता बॅनर्जींनी या सगळ्याबद्दल तातडीनं आरोप केले भाजपवरती आणि सांगितलं की हे हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल करून घेत नाही आहेत. राहुल गांधींच्यासह देशभरातल्या अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या सगळ्या घटनेचा थेट कडक शब्दामध्ये निषेध केलेला आहे. राहुल गांधी या सगळ्याबद्दल काय म्हणतायत? सांसद अभिषेक बैनर्जी पर सोनारपुर में हुआ हमला बेहद निंदनीय है. एक सांसद पर हमला सिर्फ एक व्यक्ति पर हमला नहीं, यह उस जनता पर है जिसने उन्हें चुना और उस लोकतंत्र पर है जो हम सबकी सांझी विरासत है. यह बीजेपी के बदले की राजनीति का घिनौना रूप है. राजनीतिक मतभेद कभी हिंसा का कारण नहीं बन सकते. अभिषेक जी, मेरी संवेदनाएं आपके और आपके परिवार के साथ है. ममता बॅनर्जींनी तर नंतर हे पण सांगितलं की राहुल गांधींचा त्यांना फोन आलेला होता आणि अभिषेक बॅनर्जींना जर हवं असेल तर तेलंगणामध्ये, हैदराबादमध्ये जिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं त्यांच्यावरती आपण उपचार करू,
हे सुद्धा ममता बॅनर्जींना राहुल गांधींनी सांगितल्याचं त्यांनी नंतर सांगितलेलं आहे. त्यामुळं ही संस्कृती आपण या देशामध्ये आणून ठेवलेली आहे का, की जिथं सत्ता गेल्यानंतर अशा पद्धतीचे हल्ले विरोधकांच्यावरती होऊ लागलेले आहेत. आता तृणमूल काँग्रेस किंवा पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, राजकीय हिंसाचार जो आहे त्याची एक वेगळीच कहाणी आहे. म्हणजे तृणमूलच्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा हिंसाचार होत होता. पण तरीसुद्धा फरक लक्षात घ्या, की आठवून बघा, डाव्यांचं इतक्या दशकांचं सरकार ज्यावेळी 2011 मध्ये उलथवलं आणि ममता बॅनर्जी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या, त्यावेळी डाव्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्यावरती अशी वेळ आलेली होती का, की त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा भेटू दिलं जात नव्हतं. आणि हे आत्ता भाजपची सत्ता आल्यानंतर मात्र होऊ लागलेलं आहे. आणि या सगळ्याची कुणकुण जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून आपल्याला दिसतच होती. म्हणजे ममता बॅनर्जी ज्यावेळी कोलकाता हायकोर्टमध्ये काळा कोट परिधान करून आलेल्या होत्या, त्यावेळी त्यांना जाहीरपणे त्यांच्या समोर शेरेबाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांच्या बाबतीत सुद्धा सार्वजनिक ठिकाणी जेव्हा ते गेलेले होते, त्यांच्या बाबतीत सुद्धा हा प्रकार घडला. आणि अभिषेक बॅनर्जी जेव्हा इतक्या दिवसानंतर आपल्या एका राजकीय कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटायला पोहोचतात, त्यावेळी त्यांच्यावरती हा हल्ला जो आहे तो करण्याचा प्रयत्न झालेला आहे. व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, हा पूर्ण व्हिडिओ नीट बघा, तुम्हाला कळेल की कशा पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांची मस्ती जी आहे ती एक प्रकारे या ठिकाणी दिसते. आणि मुद्दाम भाजप कार्यकर्ते म्हणतोय कारण तृणमूल काँग्रेसनं या ठिकाणी काही लोक याच्यामध्ये आयडेंटिफाय करून त्याचे पुरावे दिलेले आहेत की हे लोक भाजपच्याच नेत्यांच्या अवतीभोवती असलेले लोक आहेत. आणि धक्कादायक काय आहे याच्यामध्ये, अभिषेक बॅनर्जी खासदार असताना, म्हणजे खरं तर कुठल्याही सामान्य नागरिकाची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी असते, पण खासदार की ज्यांना एक ठराविक सुरक्षा व्यवस्था आहे, प्रोटोकॉल आहे, त्यांच्या बाबतीत म्हणजे ते जर अशा ठिकाणी पोहोचणार आहेत, ज्याचा कार्यक्रम त्यांनी शुक्रवारी जाहीर केलेला होता, त्याच्यानंतर सुद्धा पश्चिम बंगालचं पोलीस जर त्यांना प्रोटेक्शन देऊ शकत नसेल आणि इतक्या उघडपणे हा तमाशा पोलीस बघत असतील, तर याला नेमकं काय म्हणायचं आणि ही कुठली संस्कृती आपण या देशामध्ये आणतोय, हा याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी त्यांचं सरकार पडलेलं होतं, त्यावेळी त्यांनी एक विधान केलेलं होतं, सरकारें आती जाती रहती है लेकिन ये देश चलना चाहिए. सत्ता येते आणि जाते, त्याचं काही एवढं मोल नसतं, पण ही व्यवस्था टिकली पाहिजे. आणि नेमका हाच प्रश्न इथं फार महत्त्वाचा आहे. सत्ता आज भाजपकडे आलेली आहे, ती काही कायमस्वरूपी नसणार आहे, उद्या दुसऱ्या कोणाची येईल. पण जेव्हा तुम्ही या देशाच्या लोकशाहीमध्ये विरोधकांना अशा पद्धतीची वागणूक देता, त्यावेळी जो पॅटर्न सेट होतोय आणि आजूबाजूला तुम्ही जे चित्र निर्माण करताय ते फार भयानक आहे. कारण पश्चिम बंगालमधल्या काही भाजपच्या नेत्यांची विधानं बघा तुम्ही या हल्ल्यानंतर. पश्चिम बंगालमधले एक नेते जे आहेत भाजपचे, ते असे म्हणतायत की खासदारच आहेत ते स्वतः, ते असं म्हणतायत की बरं झालं या सगळ्यामध्ये अभिषेक बॅनर्जी यांना योग्य प्रसाद मिळालेला आहे. योग्य प्रसाद हा त्यांचा शब्द आहे. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमधले दिलीप घोष जे भाजपचे तिथले प्रदेशाध्यक्ष होते, ते असं म्हणतायत की जर आम्हाला धडा शिकवायचा असता तृणमूलला, तर आम्ही त्यांना याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं धडा शिकवला असता. म्हणजे त्यांच्या बिल्डिंग आम्ही तोडल्या असत्या, त्यांच्या लोकांना रस्त्यामध्ये फरफटत आणलं असतं, अशा पद्धतीची विधानं करत जाहीर समर्थन केलं जात आहे. त्यामुळं अतिशय डिस्टर्बिंग अशा पद्धतीची ही सगळी दृश्य जी आहेत ते आपल्याला आज तृणमूल काँग्रेसच्या या खासदारांच्यावरती झालेल्या हल्ल्यामधली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्यामधून आता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला जे आहेत, प्रत्येक खासदाराच्या बद्दल बोलणं हे त्यांचं काम आहे, पण एका विरोधी खासदारावरती अशा पद्धतीचा हल्ला झाल्यानंतर ते काही बोलतायत का हे आपल्याला बघावं लागेल. आणि अनेक नेत्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे यांचा पण समावेश आहे. द अटॅक ऑन अभिषेक बॅनर्जी अ मेंबर ऑफ पार्लमेंट इज अ सिग्नल टू द वर्ल्ड ऑफ हाऊ डेमोक्रेसी हॅज व्हर्च्युअली बीन एंडेड इन अवर कंट्री. लॉ अँड ऑर्डर इज आयदर नॉट पर्पजफुली इन कंट्रोल और इज बियॉन्ड कंट्रोल. आणि जर या देशामध्ये खासदार सुरक्षित नसतील तर
तुम्ही या देशामध्ये गुंतवणूक कशी आणणार आहे, तुम्ही या देशामध्ये विदेशी पर्यटक कसे आणणार आहात. आणि हा एपिसोड जो आहे तो देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत काळिमा फासणारा एपिसोड आहे. एखाद्या खासदाराला अशा पद्धतीनं वागणूक दिली जाते. आठवून बघा की असं शेवटी कधी झालेलं होतं. त्यामुळं हा जो पॅटर्न भाजप या देशामध्ये सेट करत चाललेला आहे तो अत्यंत भयानक आहे. आज ना उद्या तो त्यांच्यावर देखील उलटू शकतो, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.